जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा। आज आम्ही साताऱ्यावरनं कोल्हापूरच्या मुख्य वन संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर या ठिकाणी CCF साहेबांना भेटायला आलो होतो। आम्ही परवा याच्या आधी जावली तालुका, साताऱ्यातल्या जावली तालुक्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती। तर कित्येक गावांमध्ये खैराची झाडं ही अवैध पद्धतीने मोठ्या स्वरूपात तोडण्यात आलेली आहे। खैर हे झाड अत्यंत किमती आहे, या झाडाची किंमत खूप जास्त आहे। ह्या झाडाची कटिंग करायची असेल तर वन विभागाची पूर्व परवानगी असल्याशिवाय कोणालाही खैराचं झाड तोडता येत नाही। परंतु एक नव्हे, दोन नव्हे, 100 नव्हे, 200 नव्हे, किमान 2 ते 2.5 हजारपेक्षा जास्त खैराच्या झाडाची तोड सातारा जिल्ह्यातल्या एकट्या जावली तालुक्यामध्ये झालेली बघायला मिळालेली आहे। मग हा खैर हा 30 ते 35 हजार रुपये टन या पद्धतीने विक्री केला जातो आणि शेतकऱ्याला मात्र अख्ख्या नगाचे 300, 400, 500 रुपये देऊन त्याची बोळवण केली जाते। आणि मधला जो पार्ट आहे ज्याची खरं तर फार गरज आहे की वन विभाग यानं याच्यावरती स्वतःचं बंधन ठेवणं गरजेचं आहे, त्यांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस वनरक्षक काय करतात, वनपाल काय करतात, RFO काय करतात, ACF काय करतात, DCF करतात काय? DCF ऑफिसपासनं ACF ऑफिसपासनं अवघ्या 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरती एवढ्या मोठ्या स्वरूपात अवैध पद्धतीची तोड होते। कोट्यावधी रुपये किमतीचा खैर गायब होतो। यांचं जे फिरतं पथक आहे ते काय काम करतं? 2 महिन्यामध्ये झालेली ही तोड आहे, त्यावेळेस या पथकाच्या नक्की भेटी झाल्या का नाही या सर्वाची चौकशी व्हायला पाहिजे। जेवढे दोषी ही तोड करणारे आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी वन विभागाचे अधिकारी आहेत आणि यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर जावली तालुक्याच्या वन विभागाच्या कार्यालयाला शिवसेनेच्या वतीने टाळं ठोकून अधिकाऱ्यांना काळं फासण्यापर्यंतचं काम शिवसेनेच्या माध्यमातून येत्या 15 दिवसाच्या आत केलं जाईल, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही CCF साहेबांना दिलेलं आहे। CCF साहेब अत्यंत संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये। त्यांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की निश्चित या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच शिवसेना शांत बसेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।